भारताचं उत्तर टोक असणारं जम्मू काश्मीर गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यांनी हादरलंय। आता तर गेल्या महिन्याभराचा विचार केला तर महिन्याभरात तब्बल 7 हल्ले होऊन त्यामध्ये 13 जवान शहीद झालेत। नेमकं काय घडतंय पाहूया। भारताचं नंदनवन काश्मीर पुन्हा एकदा धगधगतंय। कारण गेल्या महिनाभरामध्ये दहशतवाद्यांचे तब्बल 7 हल्ले जम्मू काश्मीरनं झेललेत। डोडा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा घुसखोर दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली आहे। मात्र दुर्दैवानं दहशतवाद्यांसोबत 2 हात करताना आपल्या लष्कराच्या 5 जवानांना वीरमरण आलंय। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये काही दहशतवादी शिरल्याची माहिती आपल्या यंत्रणांना मिळाली होती। त्यामुळे दक्षिण काश्मीरच्या घनदाट जंगलाच्या भागामध्ये सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू झालं। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून टेहळणी सुरू झाली आणि त्यानंतर घडली ती दहशतवादी आणि जवानांची चकमक। घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना आपल्या जवानांनी सडेतोड उत्तर दिलं। मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये आपले 5 जवान शहीद झाले। सैन्याचं जे दहशतवादी विरोधी अभियान चाललेलं आहे काश्मीरमध्ये हे एक डिफेन्सिव्ह ऑपरेशन आहे। म्हणजे आत आलेल्या दहशतवाद्यांना आपण मारण्याचा प्रयत्न करतो आहे। याच्याशिवाय नवीन दहशतवादी येऊ नये म्हणून सीमेवरती आपण आपली सैन्याची उपस्थिती वाढवलेली आहे। ही डिफेन्सिव्ह ऑपरेशन्स आहेत। परंतु दहशतवादाची मुळं जी पाकिस्तानमध्ये आहेत ती कशी कापली जावी तर याकरता अजून एका सर्जिकल स्ट्राईकची गरज आहे आणि मला वाटतं याच्यावरती भारत सरकार विचार करत असेल। 9 जून जम्मूच्या रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवरती हल्ला झाला। यामध्ये 8 भाविकांचा मृत्यू झालाय। 11 जून कथुआमध्ये अतिरेक्यांनी घुसखोरी केली। 2 अतिरेकी ठार झाले तर 1 जवान शहीद झाला। 12 जून डोडामध्ये गोळीबार, 2 जवान आणि 1 नागरिक जखमी। 6 जुलै कुलगामच्या 2 गावांमध्ये चकमक घडली। यामध्ये 2 जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं। 7 जुलै राजौरीमध्ये लष्करी तळावरती हल्ला झाला। यामध्ये 1 जवान जखमी झालाय। 8 जुलै कथुआमध्ये लष्कराच्या वाहनावरती हल्ला करण्यात आला आणि यामध्ये 5 जवानांना वीरमरण आलंय। तर 15 जुलै रोजी डोडामध्ये अतिरेक्यांशी चकमक झाली, ज्यामध्ये पुन्हा एकदा 5 जवान शहीद झाले। राजकीय दृष्ट्या येणाऱ्या काही काळामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। आर्टिकल 370 हटवल्यानंतरच्या या सगळ्यात पहिल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि म्हणूनच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा हा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी हिंसाचार वाढवावा, कशा प्रकारे त्या ठिकाणी आपण अस्थिरता निर्माण करावी आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर असे हल्ले झालेले आपल्याला दिसत आहेत। दरम्यान सातत्यानं घडणाऱ्या या हल्ल्यांच्या घटनांच्या नंतर आता केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भाजपसह केंद्र सरकारला चांगलंच सुनावलंय। जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो। लागोपाठ घडणाऱ्या या घटना जम्मू काश्मीरमधलं बिघडलेलं वातावरण दाखवणाऱ्या आहेत। भाजपच्या चुकीच्या धोरणांचा दुष्परिणाम आपल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगावा लागतोय। प्रत्येक देशभक्त भारतीयाची एकच मागणी आहे की सुरक्षेमध्ये वारंवार होणाऱ्या चुकांबाबत देश आणि जवानांच्या विरोधी कृत्य करणाऱ्यांवरती कडक कारवाई व्हायला हवी। तर महाराष्ट्रामधल्या नेत्यांनी सुद्धा वारंवार होणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यावरून केंद्र सरकारवरती ताशेरे ओढले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत की नाही असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। तर दुसरीकडे अमित शहांमुळे देशातल्या कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचा घणाघात संजय राऊतांनी केलाय। गेल्या महिनाभरामध्ये झालेल्या या हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीर पुन्हा एकदा धगधगू लागलाय। तिथलं सौंदर्य पाहण्याच्या ओढीनं फिरायला गेलेल्या पर्यटकांना सुद्धा आता दहशतवादी लक्ष करत असल्यामुळे सारेच भेदरले आहेत। आपले जवान पावलोपावली सज्ज आहेत, मात्र त्यामुळे इथल्या परिसराला लष्करी छावण्यांचं रूप आल्याचं दिसतं। लोकसभा निवडणुकांच्या वेळी झालेल्या प्रचाराच्या वेळेला
जम्मू काश्मीरमधल्या सुधारलेल्या सामाजिक परिस्थितीवरून राजकारण आणि प्रचाराचा धुरळा बघायला मिळाला. मात्र निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा तिथल्या दहशतवादी कारवायांच्या बातम्यांची मालिका आता समोर येतेय. त्यामुळे कोणत्याही पक्षानं वा नेत्यानं देशाच्या सुरक्षेच्या गोष्टीचं राजकारण न करता या साऱ्याकडे पुन्हा एकदा गांभीर्यानं बघण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.